सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 15 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आलेला आहे. खूप सोन्यासारखा दिवस आहे. बरेचसे लोक म्हणजे पारंपरिकरित्या श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारचं व्रत करतात, उपवास करतात. जेवढी सेवा होईल ना प्रभू श्रीरामांची, हनुमानांची, मारुतीरायाची, शनी महाराजांची तेवढी सेवा करतात. त्यांना खरंच सोन्यासारखं फळ मिळत असतं. जी काही इडापिडा असते, नकारात्मकता असते, विनाकारण कोणी त्रास देत असतील तर संपूर्ण निवारण करण्याचाच हा दिवस असतो. म्हणून श्रावण शनिवारी सर्वांनी उपवास जरूर करावा. उपवास नाही जमत तुम्हाला तर मग तुम्ही सेवा, उपाय तर करू शकता. काही तोडगे जर आपण या दिवशी केले तर खूप रिझल्ट देऊन जातात आपल्याला. 24 तासाच्या आत आपल्याला आपल्या आयुष्यात चांगले बदल घडून येताना दिसून येतात. तर या दिवशी श्रावणाच्या पहिल्या शनिवारी, प्रत्येक शनिवारी हे उपाय आणि तोडगे करायचे आहे. तर यावर्षी 4 शनिवार आलेले आहे. 15 ऑगस्टला पहिला शनिवार, 22 ऑगस्टला दुसरा शनिवार, 29 ऑगस्टला तिसरा शनिवार आणि 5 सप्टेंबरला चौथा आणि शेवटचा श्रावणी शनिवार आलेला आहे. तर 4ही या श्रावणी शनिवारी उपाय, तोडगे आणि सेवा जरूर करा. उपवास करत असाल पारंपरिकरित्या तर जरूर करा. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काळी तीळ टाकून आंघोळ करावी. आता काळी तीळ नसेल तर थोडंसं गंगाजल टाका आणि बारीकसा खडा तुरटी खूप प्रभावी असते आणि शनिवारी तुरटीचे उपाय आवर्जून करत जा. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार अशा वेळी तुरटीचे उपाय आवर्जून करा. नकारात्मकता खेचून घेण्याची अत्यंत त्यात प्रभावी ताकद असते तुरटीमध्ये आणि आपल्या शारीरिक, मानसिक काही त्रास असतील तुम्हाला ते सुद्धा नष्ट होईल. कोणी विनाकारण त्रास देत असतील ते सुद्धा नष्ट होईल. कुणाची नजर दोष लागत असेल त्यातून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल. तर तुरटी आणि थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करा. लहान लेकरांना सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. उद्या दिवसाची सुरुवात आंघोळीनंतर किंवा आपण अंथरुणावर जरी तुम्ही जय श्रीराम बोलून दिवसाची सुरुवात केली ना तरी पण खूप सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येतील तुमच्या आयुष्यात. कधीच कुठली नकारात्मकता तुम्हाला कुठलीच हानी पोहोचवू शकणार नाही. प्रभू श्रीराम आहे आणि जी व्यक्ती श्रावण महिन्यातील शनिवारी प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात करते, हनुमानजी रक्षण करते, आपल्या पाठीशी उभे असतात, कधीच आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. म्हणून उद्या प्रभू श्रीरामांचं दिवसभर मौन धरून घ्या, कोणाशीच बोलू नका. फक्त जय श्रीराम बोलून आपला दिवस आपल्याला म्हणजे छान असा प्रभू श्रीरामांची सेवा करा. शनी महाराजांचं मंदिर असेल तर उद्या जरूर शनी महाराजांची सेवा करा. हनुमानांचं मंदिर असेल, मारुतीरायांचं मंदिर असेल, आवर्जून उद्या मंदिरात जायचं आहे. आता नाही जाता आलं घरच्या घरी तर जय श्रीराम बोलून आपण सेवा तर करू शकतो. उद्या हनुमानांची जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करायची आहे सर्वांनी. श्रावण शनिवारी प्रत्येकाने हनुमान चालीसा जरूर पठण करा. हनुमान चालीसा पठण करणाऱ्याला एक नियम जरूर लागू पडतो, तो म्हणजे हनुमान चालीसा पठण करण्या अगोदर जय श्रीराम जरूर 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा प्रभू श्रीरामांचं नाव जरूर घ्या आणि मग हनुमान चालीसा पठण करा. बघा कसे सोन्यासारखे अनुभव तुम्हाला येतील. कुठून ना कुठून तुम्हाला मार्ग, तुमच्या अडचणीतून मार्ग लगेच क्षणात मिळायला लागतील. असा हा सोन्यासारखा दिवस असतो. जेवढी हनुमानांची सेवा कराल ना तेवढी कमीच आहे. भरभरून सेवा करा उद्या. बघा विड्याची पानं असतील तुमच्याकडं किंवा तुमच्याकडं जर रुईचे पानं मिळून जातील, तुम्हाला मंदिराबाहेर मिळून जातील. उद्या प्रत्येकाने हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. मारुतीरायांचं मंदिर असेल, एकच आहे देव, फक्त नावं रूप वेगवेगळे आहे. तर उद्या हनुमानांच्या मंदिरात जा, मारुतीरायांच्या मंदिरात जा. बरोबर जाताना तुम्हाला
काही काळ्या उडदाचे दाणे बरोबर घेऊन जायचे आहे. 11 मोजून घेऊन जा, 21 मोजून घ्या, किंवा नाही मोजता आलं तुम्हाला, थोडेसे घेऊन गेला तुम्ही न मोजता तरी पण चालेल. आणि तुम्हाला एक दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. मातीची पंती घ्या. जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरता तुम्ही ते जरी घेतलं चालेल. आता प्रत्येकाकडं तिळाचं तेल असेल असं नाही. मग काय करायचं, चिमूटभर काळी तीळ टाका त्या दिव्यामध्ये. तीळ नाही, काळ्या उडदाचे तुम्ही 11 दाणे किंवा 5 दाणे जरी टाकले त्या दिव्यामध्ये चालेल. तो दिवा श्रद्धेने आपल्याला हनुमानांजवळ लावायचा आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही तेल अर्पण करू शकता. तिथं हनुमानांना एखादं नारळ तुम्ही अर्पण करू शकता. आणि तुम्हाला गूळ फुटाण्याचा नैवेद्य हनुमानांना दाखवा, मारुतीरायांना दाखवा. एखादं नारळ तुम्ही चढवू शकता. त्याचबरोबर तिथं दिवा लावताना जय श्रीराम बोलून तो दिवा प्रज्वलित करा. तुमच्या मनातल्या इच्छा बोला आणि जय श्रीराम बोलून उद्या प्रत्येकाने श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आलेला आहे. प्रत्येक शनिवारी अशीच सेवा करायची आहे तुम्हाला. तिथं गेल्यानंतर शांतते श्रद्धेने सेवा करा. तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. तुम्ही खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. तिथं गेल्यानंतर एखादं नारळ अर्पण करा. 5 रुईच्या पानांची माळ अर्पण करायचं आहे. तिथं थोडासा मंदिराबाहेर शेंदूर मिळत असेल किंवा तुम्ही घरून सुद्धा ही सर्व तयारी करून घेऊन जाऊ शकता. चमेलीचा तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता. आता नाही तुमच्याकडं जे तेल असेल ते तेल वापरलं तुम्ही तरीही चालेल. आणि असेल तुमच्याकडं चमेलीचं तेल तर दिव्यात जरूर चमेलीचं तेल टाका. एक वाट ठेवायची आहे, दुहेरी वाट ठेवा आणि त्यात थोडेसे काळे तीळ किंवा उडदाचे दाणे टाका. आणि जय श्रीराम बोलून हनुमानांजवळ, मारुतीरायांजवळ जरूर एखाद्या कोपऱ्याला असा दिवा लावून या. बघा तुम्ही खाली हात घरी येणार नाही. विनाकारण कोणी कितीही त्रास देऊ द्या तुम्हाला, त्या व्यक्तीला वाटत असेल की आज आपण याला अगदीच म्हणजे रडकुंडीला आणलेला आहे, रडा. त्याच्यामुळे जर तुम्ही देवांसमोर रडत असाल ना तर तुम्ही आज रडत आहात, त्याला आयुष्यभर नाही त्याच्या 7 पिढ्यांना रडावं लागेल एवढं तर नक्कीच असतं. देव आहे, बघत आहे. तुम्हाला विनाकारण कुणी त्रास देत आहे, तुम्ही कुणाचंच कधी वाईट केलेलं नाही आणि आज तुम्ही देवांसमोर रडत आहात, खूप हतबल झालेले आहात. तर एक दिवा प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन श्रावणाच्या शनिवारी हनुमानांजवळ, मारुतीरायांजवळ जरूर लावण्या. खाली हात घरी येणार नाही. कितीही मोठा, जगातला कितीही मोठा शत्रू असू द्या, एक दिवस त्याला रडवणार म्हणजे रडवणार. देव आहे, कर्माचे फळ इथंच भोगावं लागतात. तर उद्या तुमच्या घराजवळ जर शनी महाराजांचं मंदिर असेल, शनी देवता आहे, न्यायाचे देवता आहे, तुम्हाला विनाकारण कोणी त्रास देत असेल तर शनी महाराजांचं उद्या दर्शन जरूर करा. एक नारळ अर्पण करा. एक नारळ मंदिराबाहेर तुम्ही फोडून आलात, तिथं प्रसाद वाटला तरीही चालेल. एक दिवा तिथं लावण्या. शनी महाराजांच्या डोळ्यातलं दर्शन कधीच घेऊ नका. चरणाशी दर्शन घ्यायचं आहे. शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून कधीच बघू नये. चरणाशी दर्शन घ्या. महिला तर जाऊ शकत नाही शनी महाराजांच्या मंदिरात, मग आपण सर्व महिलांनी हनुमानांचं दर्शन घ्या, मारुतीरायांचं दर्शन घेऊ शकतो आपण. माझे दादा असतील, तुमच्या घराजवळ जर शनी महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून जा दादांनो. कितीही अडीअडचणी असू द्या, शनी महाराज आहे. आपलं कर्म चांगलं आहे ना तर आपल्याला घाबरायची गरज नाही. आज थोडेसे आहे वाईट दिवस, पण नक्कीच एक दिवस आपल्याला शनी महाराजांची कृपा जरूर मिळेल. चांगले कर्म असतील ना तर चांगलं फळ हे मिळणारच आहे. 100 नाही 1000%. विनाकारण कोणी त्रास देत आहे, देऊ द्या. एक दिवस त्याला पण मिळणारच आहे, त्याच्या वाईट कर्माचे फळ मिळणार आहे. शनी महाराज आहे, न्यायाचे देवता आहे. आपलं जर कर्म चांगलं असेल तर आपल्याला घाबरायची भ्यायची गरज नाही. श्रद्धेने सेवा करा शनी महाराजांची. तुम्ही तिथं दिवा लावून आला, काळे उडीद अर्पण करून आला, तेल अर्पण करा. एखादं नारळ तुम्ही मंदिराबाहेर वाढवू शकता. तिथं गोरगरीब असतील, काळ्या वस्तू दान करा तुम्ही. बघा श्रावणाचा शनिवार आहे, जेवढी सेवा कराल ना
त्याचं भरभरून फळ मिळणार आहे. तुम्ही उद्या कुठल्याच मंदिरातून खाली हात घरी येणार नाही, एवढं तर नक्की 100% सांगते. आपलं कर्म चांगलं असेल, आपण कुणाला त्रास देत नाही, आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू येत नाही ना, मग आपल्याला घाबरायची गरज नाही. देवांची श्रद्धेने भक्ती करा. श्रावणाचा प्रत्येक शनिवार तुम्हाला नक्कीच अडचणीतून मार्ग मिळवून देईल आणि 4 शनिवार पूर्ण होण्याच्या आत जरूर विनाकारण त्रास देणारे शत्रूसुद्धा संपून जातील. म्हणून छान असे दिवस आहे हे. 4 शनिवारी जेवढी होईल ना तेवढी सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल, अगदी अंधार करू नका. 5, 5:30, 6 वाजेपर्यंत पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे. साधा जे तेल असेल, मी सांगितलं, तिळाचं असेल तर तिळाचं टाका, मोहरीचं असेल मोहरीचं टाका, किंवा जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरताना ते तेल टाका, दुहेरी वाट टाका. पण तेलाचेच दिवे लावायचे आहे. शनिवारी तेलाचेच दिवे लावायचे आहे. एक दिवा हनुमानांजवळ किंवा मारुतीरायांजवळ जय श्रीराम बोलून लावून या. शनी महाराजांच्या मंदिरात एखादा दिवा लावता आला तुम्हाला, बघा गर्दी असेल उद्या, एखाद्या कोपऱ्याला लावता आला, पण तेलाचेच दिवे लावायचे आहे. रुईची माळ अर्पण करा, गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा. एखादा नारळ वाढवता आला तर जरूर वाढवा. एखाद्या गोरगरिबाला छत्री, चप्पल, एखादं वस्त्र काळ्या रंगाचं दान करता आलं तुम्हाला तर आवर्जून करा. सेवा कधीच तुमची खाली जाणार नाही. हनुमानांना, मारुतीरायांना शेंदूर चढवता आला तुम्हाला तर जरूर चढवा. आणि घरी येताना खाली हात घरी येऊ नका. हनुमानांच्या किंवा मारुतीरायांच्या चरणाजवळील किंवा हृदयाजवळील बोटभर शेंदूर घरी घेऊन यायचा आहे. माझ्या दादांनी, महिलांनी केलं तरीही चालेल. आणि प्रथम घरात पाऊल ठेवण्या अगोदर त्यातील थोडासा शेंदूर बोटभर शेंदूर आपल्या मुख्य दरवाजावर जो फोटो लावलेला असेल तुम्ही मारुतीरायांचा, तिथं तो बोटभर शेंदूर लावून द्या. आणि शेंदूर लावताना काय म्हणायचं आहे आपल्याला, जय श्रीराम, जय श्रीराम बोलून तो शेंदूर आपल्या मुख्य दरवाजावर लावून द्या. कसलीच भीती तुम्हाला उरणार नाही. कुणीच तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कुठला नजर दोष तुमच्या प्रगतीला कधी लागणार नाही. मुलाबाळांना कायम प्रगती मिळत राहील. तर उद्या शेंदूरचा हा उपाय जरूर करा. तुम्ही नेलेला असेल शेंदूर तर जरूर चढवा. नसेल नेलेला तर तिथं कुणी लावलेला असेल पायाला, देवांना असतो लावलेला, तिथं पायाजवळील, हृदयाजवळील थोडासा, अगदी बोटभर, एवढा मोठा काढून आणा असं नाही, अगदी बारीकसा बोटभर मिळाला तुम्हाला तर जरूर आणा आणि आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. उरलेला असेल बोटांना तर मग थोडासा स्वतःला लावा, कपाळी तिलक, मुलांना लावा. बघा, यामुळे सुद्धा संपूर्ण नकारात्मकता आणि ज्या अडीअडचणी असतात ना त्यातून लगेच मार्ग मिळतात. सर्व अडीअडचणी संपून जातील असा उद्याचा दिवस आहे. पिंपळाच्या झाडाची सुद्धा उद्या सकाळी सेवा करा, संध्याकाळी करा, पण पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि एक तुरटीचा खडा घेऊन जायचा आहे. बरोबर 1 तुरटीचा खडा, 1 गुळाचा खडा घेऊन जा. 1 गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या कागदावर ठेवा आणि 1 तुरटीचा खडा तुम्हाला घेऊन जायचा आहे. थोडीशी माती उकरून घ्यायची आहे. तिथं तुमच्या अडीअडचणी बोलून घ्या. जी इच्छा असेल देवी माता लक्ष्मी नारायणांना सांगा. साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात आणि शनिवार आहे, श्रावणातील मोठा शनिवार आहे. तर तुरटीचा खडा छोटा न्या मोठा न्या नियम नाही. 1 तुरटीचा खडा घेऊन जा घरातून आणि तो तुरटीचा खडा तुम्हाला पिंपळाच्या झाडाशी थोडीशी माती उकरून तिथं बुजून द्यायचा आहे. त्या खड्ड्यात ठेवून द्या तो खडा आणि वरून माती टाकून द्यायची आहे. पण तो खडा ठेवताना आपल्या मनातील इच्छा, ज्या समस्या आहे तुम्हाला कुणाला सांगता येत नाही, त्या लक्ष्मी नारायणांना सांगायचं आहे आणि तो खडा तिथं ठेवून एक दिवा लावून द्या. 1 गुळाचा खडा ठेवा, पिंपळाला स्पर्श करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपा. 21 प्रदक्षिणा घालू शकता. नाही प्रदक्षिणा घालता आल्या, पिंपळाजवळ हात जोडून नमस्कार करा, स्पर्श करा आणि मंत्र, लक्ष्मी नारायणांचा मंत्र जरूर जपा. कितीही पितृदोषामुळे अडीअडचणी येत असतील,
किंवा खूप अडीअडचणी, नजर दोषामुळे काही अडीअडचणी आहेत तुमच्या आयुष्यात, कुणी काही ना काही करत आहे, करणी बाधा बाहेरील वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत आहे, कुठलीच शक्ती उद्या तुमच्या आयुष्यात उरणार नाही, लगेच नष्ट होईल. कितीही मोठा शत्रू असू दे, तो शत्रूसुद्धा नष्ट होईल, त्यातलं शत्रुत्व नष्ट होईल, तुमचा मित्रसुद्धा बनेल तो. असा उद्याचा दिवस आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. आणि पिंपळाच्या झाडाखाली एक तुरटीचा खडा जरूर मातीशी दाबून या. काढायची चूक करू नका. जरी त्या झाडाजवळ तुम्ही कधी गेलात तर उकरून तो खडा काढू नका. तुम्ही तुमच्या सर्व अडीअडचणी तिथं ठेवून आलेला आहात आणि आनंदाने घरी आलेला आहात. याचा अर्थ असा होतो, तो खडा पुन्हा उकरायची, काढायची तुम्हाला म्हणजे तशा गोष्टी करू नका, नाहीतर मग पुन्हा अडीअडचणी तुम्ही पडू शकता. एकदा तो तुरटीचा खडा ठेवून या, तिथं मातीत दाबून या आणि पुन्हा तिथं गेला तुम्ही दर्शनाला वगैरे, दर शनिवारीच आपण जातो, तर तो तुरटीचा खडा काढायची चूक करू नका. स्पर्श करा. उद्या सर्वांनी पिंपळाला स्पर्श जरूर करा. घराजवळ एखादा काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तुम्हाला, आता काळ्या रंगाचा नसेल, जो कुत्रा असेल तुमच्या घराजवळ, त्याला तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे. महिलांनो, दादांनो, तेल लावा. जे तेल असेल तुम्ही खातात, जेवणात खातात, ते तेल लावा त्या चपातीला आणि चपाती आपल्या हाताने कुत्र्याला जरूर खाऊ घाला. आता लांब आहात तुम्ही, तुमच्याकडं चपाती वगैरे नाही आणि कुत्रे तुम्हाला दिसले तर मग एखादा बिस्किटचा पुडा, खूप गोड वगैरे खाऊ घालू नका. एखादा साधा बिस्किटचा पुडा घ्या आणि त्यातील बिस्किटं जरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातले तरीही चालेल. यामुळे सुद्धा 7.5चा त्रास असतील, काही ग्रहदोष असतील किंवा शत्रुत्व असेल तुमच्या आजूबाजू, नकारात्मकता असेल, कुणी काही केलेलं आहे, मनात भीती आहे, तुम्हाला आजूबाजू नकारात्मकता जाणवत असेल, तर या सर्व अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग उद्याच्या उद्याच मिळणार आहे. म्हणून सेवा उद्या भरभरून करा. कुत्रा दिसला तर कुत्र्याला सुद्धा अन्न खाऊ घाला. काळाच मिळू दे असं नाही, मिळाला काळा दिसला तर त्याला जरूर खाऊ घाला, किंवा नसेल ज्या रंगाचा कुत्रा असेल, श्वान असेल, त्यास जरूर खाऊ घाला. बघा, चांगले अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. प्रत्येक शनिवारी आपण रुईच्या पानांची माळ हनुमानांना, मारुतीरायांना अर्पण करत असतो, शनी महाराजांना अर्पण करतो. तर तुम्ही उद्या विड्याच्या पानांची माळसुद्धा हनुमानांना, मारुतीरायांना जरूर अर्पण करा. आणि एका पानावर जय श्रीराम शेंदूरनी लिहिता आलं तुम्हाला तर जरूर लिहा. नाही लिहिता आलं तर जय श्रीराम बोलून तुम्ही माळ तयार करा. स्वतःच्या हाताने तयार करा. कलावा घ्या किंवा पांढरा आपण सूत जरी घेतला, सुताला जरी बांधले, ते विड्याचे पानं देठाने नीट माळ तयार करा. 5 पानांची करा, 11 पानांची करा, पण जय श्रीराम बोलून विड्याच्या पानांची माळ तयार करा आणि हनुमानांना जरूर गळ्यात अर्पण करून या. माझ्या दादांनी सेवा करा, महिलांनी करा, पण आवर्जून सेवा करा. विड्याच्या पानांनी सुद्धा आपली आजूबाजूची नकारात्मकता असेल, करणी दोष, ग्रह दोष, पितृदोष, वास्तुदोष, आपल्या आजूबाजू जी नकारात्मकता असते ती संपूर्ण नष्ट होते जेव्हा आपण हनुमानांना विड्याची पान किंवा रुईची पान अर्पण करतो ना, तिथं संपूर्ण नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्याला सर्व सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त करून देत असतात. श्रावणाच्या शनिवारी संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर महिलांनो किंवा दादांनी उपाय केला चालेल, संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू आवर्जून जाळा. तर जो कापूर असेल तुमच्याकडं, भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम. मातीच्या पंतीत किंवा तुमचं कापूर जाळण्याचं जे भांडं असेल त्यात थोडासा कापूर जाळायचा आहे आणि त्यावर चिमूटभर पिवळी मोहरी जाळा. 2 किंवा 5 लवंग चांगल्या फुलाच्या बघून त्यावर जाळा. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवायचा आहे. जरासा थोडा कापूर जाळावा लागला जास्त चालेल, 1-2 कापराचे तुकडे जास्त टाका आणि पिवळी मोहरी आणि 2-4 लवंगा आवर्जून जाळा. 2 टाका, 5 टाका, पण देवांना प्रथम तो कापूर धूप दाखवा आणि नंतर संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. थोड्या वेळ दरवाजाजवळ, मुख्य दरवाजाजवळ ठेवून द्या. तुम्ही हा कापराचा उपाय तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा करू शकता.
ज्या भांड्यात कापूर जाळता किंवा एखादी मातीची पंती ठेवा, त्यात कापूर जाळा. त्यावर तुम्ही 5 चिमूट, काही महिला तर 5 चिमूट मोहरी टाकतात, 7 चिमूट मोहरी टाकतात, 11 चिमूट, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कापूर जाळू शकता. महिलांनो, आज रात्री झोपण्याच्या वेळेस अगदी रात्रीचे 11 वाजले तुम्हाला चालेल, तर झोपण्याच्या आधी 12च्या आतच हा उपाय करा. झोपण्याच्या आधी एक 4-4 दाणे पिवळ्या मोहरीचे, थोडीशी पिवळी मोहरी हातात घ्या, उजव्या हातात. घराच्या 4ही कोपऱ्यांना, तुमचं घर लहान असो मोठं असो, एखाद्या कागदाच्या तुकड्यांवर वगैरे 4ही कोपऱ्यांना थोडीशी पिवळी मोहरी ठेवून द्यायची आहे, टाकून द्यायची आहे. आणि उद्या सकाळी अंघोळ करण्याच्या आतच जेव्हा तुम्ही घराची झाडलोट कराल, घर झाडाल, ती पिवळी मोहरी उचलून घ्यायची आहे आणि एखाद्या कागदाच्या पुडीत वाळून ती पिवळी मोहरी घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. हातपाय धुवून घ्या. संपूर्ण घराची इडापिडा, नकारात्मकता, कायमची गरिबी निघून जाईल असा हा उपाय आहे. अडचणी असतील त्यासुद्धा संपून जातील. घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतील. पिवळ्या मोहरीचा उपाय दर शनिवारी आवर्जून करा आणि श्रावणातल्या शनिवारी तर आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.